आज जो आहे आजच्या दिवसाचं आपण महत्व पाहणार आहोत. आज काय आहे तर मला सांगा, काय आहे? नागपंचमी आहे. बरोबर आहे का सुनीता? बरोबर आहे ना? सुनीता आम्हाला याच्यासाठी लक्षात राहतात की लांबून येतात त्या. दुसरी त्या लांबून येत होत्या त्या. तिची बहीण आहे काही? अच्छा, मला वाटलं तूच आहेस काय किती म्हणून म्हटलं. ठीक आहे, पण त्याही ह्या वर्षी जे आहे त्यांचंही सातत्य आहे, कारण नवीन चेहरा आला की तो लक्षात राहतो लागलीच. तर या ठिकाणी आपण नागपंचमी जी आहे तिचं विशेष असं महत्व आपण पाहणार आहोत. ज्या गाथा आपण या ठिकाणी म्हणतो, गाथेमध्ये असं आहे, लंकाय जंबूद्वीपे तिदस पूर्वरे नागलोकेच थुपे. काय आहे गाथेमध्ये? गाथेमध्ये आहे की नाही? तथागताच्या गाथेमध्ये आहे की नाही? हे वाक्य जी मी बोललेले आहे ते, लंकाय जंबूद्वीपे तिदस पूर्वरे नागलोकेच थुपे. कारण आपल्या गाथेमध्ये सुद्धा काय आहे दिलेलं आहे. तर या ठिकाणी तथागत बुद्धांचा पवित्र संदेश जो आहे, तो पवित्र संदेश जो आहे तो जनहितार्थ आहे, जनकल्याणासाठी आहे. आणि जनहितार्थ या ठिकाणी परिषद धम्म ज्या नागलोकांनी संपूर्ण भारतभर पसरवला, त्या नागलोकांची आज काय आहे तर नागपंचमी आहे. नागपंचमी हा सण आहे. नागलोक काय होते? मग नागलोक जे आहेत तथागत बुद्धांचे उपासक होते, जसं आपण आताच या ठिकाणी म्हटलेलं सुद्धा आहे. नागलोक काय होते तर बुद्धांचे उपासक होते. नागपंचमीचा संबंध नाग या सर्पाशी नाहीये. नाग या सर्पाशी नसून नाग हे टोटेम या आसनाचा जे काही 5 पराक्रमी असे राजे होऊन गेलेले आहेत, त्या पराक्रमी राजाची ही नाग राजेशाही राजे होऊन गेले होते. त्यांची स्वतंत्र अशी गणतांत्रिक राज्य पद्धती होती. आणि ते नागराजे म्हटलं म्हणजे आपण एक एक त्या राजाचा उल्लेख करूयात. जसं अनंत नागराजा, यालाच आपण या ठिकाणी शेष नागराजा सुद्धा म्हणतो. याची स्मृती निमित्त या ठिकाणी काश्मीरमध्ये अनंत नाग शहर आहे. काश्मीरमध्ये जर आपण आजही गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला अनंत नाग शहर पाहायला मिळतं. कारण त्या राजाच्या नावावर जे अनंत असे नाग राजे होऊन गेलेले आहेत, त्या नागराजाच्या नावावरून अनंत नाग शहर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं काश्मीरमध्ये. दुसरा जो राजा होऊन गेलेला आहे तक्षक नागराज. दुसऱ्या राजाचं नाव काय आहे? तक्षक नागराज. या राजानेच आपल्याला या ठिकाणी जगप्रसिद्ध असं विश्वविद्यापीठ होतं. हे जगप्रसिद्ध असं विश्वविद्यापीठ स्थापन केलं. तेच जगप्रसिद्ध विश्वविद्यापीठ म्हटलं म्हणजे तक्षशिला विश्वविद्यापीठ. काय नाव आहे त्याचं? तक्षशिला. नाव ऐकलेलं असेल ना, तक्षशिला विश्वविद्यापीठ. आजही या ठिकाणी जर आपण गयेला गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला हे विद्यापीठ दिसून येतात. येथेच या ठिकाणी जो प्लेटो शास्त्रज्ञ झालेला आहे, अरिस्टॉटल नावाचा शास्त्रज्ञ या ठिकाणी झालेला आहे. आपण जर विज्ञानाची पुस्तकं उघडली तर हे शास्त्रज्ञाची नावं आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. तर हे दोन्ही जे शास्त्रज्ञ झालेले आहेत, दोन्ही शास्त्रज्ञांनी या ठिकाणी तक्षशिला विश्वविद्यापीठामध्ये ज्ञान अर्जन केलेलं आहे, शिक्षण घेतलेलं आहे. तिसरा जो नाग आहे वासुकी नागराजा. हा नागराजा बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये होऊन गेलेला आहे. चौथा नागराजा जो आहे त्याला कारकोटक नागराजा म्हटलेला आहे. हा नागराजा सुद्धा होऊन गेलेला आहे. पाचवा नागराजा जो आहे तो पिंगाला अथवा ऐरावत नागराजा आहे.
हे दोन्ही जे काही नागराजे आहेत ते मध्य भारतामध्ये होऊन गेलेले आहेत. भंडारा एरियात आजही या ठिकाणी पिंगलाई एरिया म्हणून आपल्याला जे जुन्या लोकांचा स्मरणार्थ आजही या ठिकाणी त्या ठिकाणी पाहायला मिळतं. खूप सारे राजे झालेले, त्यापैकी हे वरील 5 नागराजे होऊन गेलेले आहेत. हे नागराजाची जी विचारसरणी होती ती सदाचाराची विचारसरणी होती. सदधम्म पद्धतीने त्यांनी आपलं या ठिकाणी राज्य केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नागवंशी जे लोक आहेत किंवा नागराजाचा स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी नेमाने या ठिकाणी हा सण साजरा केला जायचा. पूर्वीची जी काही नावं होती ती आपल्याला नाकावरून होती. आमची नावं आज्या पंजाची नावं कशावरून होती? मारोतनाग, केरनाग, सिद्धनाग होती की नाही? तुम्ही माना हलवायला त्याचा अर्थ तर होती आहे ना. आज्याची आपल्या आहेत की नाही? डबल येत आहे. आपल्या आज्यांची नाव आहेत. माझ्या तर आज्याचं होतं मारोतनाग. ही अशी नाकावरची नावं पहिली होती. कारण आपली जी काही जमात आहे ती नागवंशीय जमात आहे. आजही आपण भीमा कोरेगावचा जर इतिहास पाहिला तर तिथे सुद्धा आपल्याला नागवंशीय अर्थातच नाकाहून नाव आपल्याला आढळून येतात. जसं सिद्धनाक झालं आहे की नाही? सिद्धनाक जी नागपूर या ठिकाणी जे लोक या ठिकाणी राहत होते ते सुद्धा नागवंशीय लोक होते. तसंच या ठिकाणी आपले पूर्वज जे आहेत, आमच्या उभयताईंना सुद्धा माहित आहेत की आपले जे काही पूर्वज आहेत ते जो सण साजरा करायचे शेणाने अगोदर सारवायचं होतं, त्यानंतर आपल्याला चुला सारवायच्या होत्या, त्यानंतर काय म्हणतात त्याला वरचं त्याला भोईसरा काय म्हणतात? हा, त्यांच्या माईलाही माहित आहे. आणि मग त्या ठिकाणी समोरच्या त्या भिंतीवर जे आहे असे 5 जे आहेत आपण नाग काढत होतो, रेषा अशा ओढत होतो. बरोबर आहे का? बरोबर आहे का सुमनताई? आणि मग आपले पूर्वज जे आहेत त्याची पूजा करायचे. बरोबर आहे का मकरंदमा? तर त्या ठिकाणी ते पूजा करायचे आणि ती पंचमी ते नाग राजाचा सण म्हणजे ते राजे होऊन गेलेले आहेत ती परंपरा त्यांनी जपली होती. भिंतीच्या 5 अशा रेखा ओढून त्या ठिकाणी ते पूजा अर्चा करत असत. परंतु काळ जो आहे बदलला आणि त्याचं रूपांतर जे आहे सरपटणाऱ्या नागांनी घेतलेलं आहे. आणि त्या सरपटणाऱ्या नागांनी किंवा सर्पाची नागपंचमी म्हणून या ठिकाणी ओळखल्या जाऊ लागलेली आहे किंवा समजल्या जाऊ लागलेली आहे. आमचा जो नागवंशीयाचा नागपंचमीचा उत्सव आम्ही अगदी प्राचीन काळापासून साजरा करत आहोत आणि त्याची सत्यता आज जरी आपल्याला या ठिकाणी नागपंचमी या सरपटणाऱ्या नागाची म्हणून प्रसिद्ध असली तरी याबाबतची ऐतिहासिक वस्तुस्थिती या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने आढळून येते. आणि मग जे यज्ञवंशीय या देशात येण्यापूर्वी येथे आम्ही या नागवंशीय लोकाची वस्ती होती. आमचे या 5ही राजाला या ठिकाणी टोटेम असं म्हटलं जायचं. हे नाग असल्यामुळे आम्हाला नागलोक किंवा नागवंशीय लोक सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं गेलं आहे. या नागपंचमीचे जे राज्य होतं ते म्हणजे गणतांत्रिक पद्धतीने चालत होतं. नागवंशीयाचे प्रमुख ते नागराजे असे प्रमुख 5 प्रसिद्ध नागराजे या देशामध्ये होऊन गेलेले आहेत. विदेशी शक्तींना पराभूत लावणे व येथे लोकतांत्रिक सदधम्म पद्धतीने राज्य केल्यामुळे आता यांचं राज्य कसं होतं तर सदधम्म पद्धतीनं होतं, चांगल्या पद्धतीनं होतं आणि म्हणून ते फार असे प्रसिद्ध झालेले होते. आता एखाद्या राज्याचं राज्य जर चांगल्या पद्धतीने करत असेल, लोकांच्या हितार्थ करत असेल
जनकल्याणाच्या हितार्थ करत असेल तर त्या लोकांच्या लक्षात राहतो तो राजा. आणि तशाच पद्धतीने हे जे राज्य, पाचही राज्याचं राज्य जे आहे ते सदधम्म पद्धतीने करत होते आणि म्हणून हे फार असे प्रसिद्ध राज्य झाले होते. ही सदधम्म पद्धतीची राज्यव्यवस्था कशी व कोणी लयास नेली याचा या ठिकाणी वेगळा इतिहास आहे. कारण जो जो इतिहास या ठिकाणी झालेला आहे तो या ठिकाणी दडपला सुद्धा गेला आहे. तर यापैकी उपरोक्त प्रसिद्ध 5 नागराजे मृत्यू पावल्यानंतर त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही नागवंशीय लोक जे आहेत ते नंतर नागराजे स्मृती उत्सव अर्थातच नाग पंचम सण म्हणून दरवर्षी या 5 नागराजाची गणराज्य जी राज्य आहे त्यांची एकाला एक राज्य अशी भिडून होती किंवा लागून होती आणि याच्या क्षेत्रातील लोकांनी या 5 पराक्रमी राज्यांचा स्मृतीला उजाळा देण्यासाठी जो दरवर्षी या ठिकाणी एक उत्सव अर्थातच सण आयोजित केला आणि तो म्हणजे नागपंचमी म्हणून या ठिकाणी ओळखला जाऊ लागला. आता त्याचे अनुकरण आपल्याला माहित आहे की देशातील अन्य प्रांतातील लोकांनी केले. यज्ञवंशीय लेखणीने या नागराजाचे रूपांतर सरपटणाऱ्या नागामध्ये अर्थातच सापात केलेले आहे आणि सापाची नागपंचम ही सापाची पंचम झाली व नागलोकाची पंचम जी आहे ती लुप्त पावल्या गेली. आज नागाला केवळ दूध पाजले जाते व त्याची पूजा करणे एवढंच या ठिकाणी या नागपंचमीचा अर्थ उरला आहे. तरी पण आजही आपण या ठिकाणी आपले पूर्वज जे आहेत घरच्या भिंतीवर 5 नाग जे आहेत ते काढणं विसरलेले नाहीत आणि म्हणून हे 5 नाग जे आहेत म्हणजेच आपले 5 नागराजे धार्मिक परिधानाच्या बाहेर येऊन नागपंचमी सणाचे महत्त्व या ठिकाणी आपण अर्थातच नागवंशीयांनी जाणलं पाहिजे. बुद्ध ज्यावेळेस साधनेला बसलेले असताना काही प्रतिमावर काही मूर्तीवर आपल्याला या ठिकाणी 5 नागाचा फणा असा दिसतो. खूप ठिकाणी आपण मूर्त्यावर पाहिले असतील त्यांची तोंड अशी आहेत आणि फणा आहे 5चा. हा बरोबर आहे. तर हे 5चा जो फणा आहे तर बुद्ध जे आहेत त्यांचं जे काही प्रतिमा आहे त्यांचं जे काही रूप आहे तर अथांग अशा करुणेनी मैत्रिणी भरलेलं होतं आणि मग जे काही प्राणी आहेत ते प्राणी सुद्धा त्यांच्यावर माया आणि करुणा करत असत. तर पावसाळ्यामध्ये त्यांच्या छत्र म्हणून या ठिकाणी त्या 5 फण्याचा जो नाग आहे त्यांनी एक संरक्षण अर्थातच पावसापासून त्यांचं संरक्षण केलेलं आहे आणि म्हणून तो फणा आपल्याला आजही त्या ठिकाणी मूर्तीमध्ये दिसतोय. असंही या ठिकाणी एक महत्त्व आहे. तद्वतच या ठिकाणी हे 5ही राजे होऊन गेलेले आहेत की जे अनंत नागराज म्हणून त्यांचं नाव आहे, वासुकी नागराज म्हणून त्यांचं नाव आहे, तक्षक नागराज म्हणून त्यांचं नाव आहे, कर्कटक नागराज म्हणून त्यांचं नाव आहे, पिंगाला अथवा ऐरावत म्हणून सुद्धा त्यांचं आज नाव आहे. आणि अशा पद्धतीने हे राजे जे आहेत होऊन गेलेले आहेत. अशा या राजांना या ठिकाणी आपण त्रिवार साधूवर देणार आहोत. साधू 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 आणि 5 मिनिटासाठी त्यांना आपण आदरांजली सुद्धा अर्पित करणार आहोत. सावधान. साधू साधू साधू.